अगं बाई, कसला आवाज झाला एवढा? हो आईसाहेब, लोणच्याचं झाकण उघडलं, सगळं लोणचं सांडलं. या माहेरच्यांनी चांगल्या मनाला दिलंच नसेल. त्यांनी चांगल्याच मनाने दिलं, तुमच्या नशिबात नव्हतं ते. अहो काय वाद घालताय? ही संपूर्ण वास्तू आहे ना, ही आता वास्तव्य करण्याच्या लायकीची राहिलेली नाहीये. अत्यंत धोकादायक अशी वास्तू झालेली आहे आता ही. हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही टेकूला टेकलात म्हणून माती पडली. हे पहा महोदया, कोण महोदय? तुम्हाला म्हणतोय हो, तुम्ही महोदया. मी लता आहे. मग हे बघ लता, लताजी, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत. अरे मी अशी दार उघडल्यानंतर बघतो तर धाडकन काहीतरी येऊन आपटलं माझ्या अंगावर आणि बघतो तर लोणचंच आहे. भयानक भयानक. मग ह्याला आपटलो आणि ह्याला आपटल्यानंतर हे सगळं माती वगैरे त्याच्यामुळे खाली पडलेली आहे. त्यामुळे माझ्यामुळे वगैरे माती पडलेली नाही आहे. आणि तरीही तुम्ही माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करणार असाल तर मी नगरपालिकेत तक्रार करेन. मग त्यांना ठरवू दे कोण बरोबर कोण चुकते. मग एका क्षणात हे संपूर्ण घर रिक्त करावं लागेल. आओ नाही, आता नाही करणार आम्ही डेकोरेशन. नवीन घर झालं की मग डेकोरेशन करणार. आम्ही रिक्त म्हणजे खाली करावी लागणार असं म्हणतायत ते. आणि खाली म्हणजे खाली नव्हे, खाली म्हणजे रिकाम. नाही तक्रार वगैरे करू नका प्लीज प्लीज प्लीज. काय तसाही हा बंगला आता पडणारच आहे. इथे ना एक उंच टावर उभा राहा. अरे अरे अरे, तुम्ही जरा तरी मोठे दिसता हो. एक भाषा बोलताना तीच भाषा बोलावी. टावर काय, उंच इमारत किंवा मग मनोरा वगैरे असं काहीतरी म्हणा ना. अहो आम्ही मनोरा म्हणू नाही तर टॉवर म्हणू. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कोणते आधी सांगा. माझा परिचय मी अजून दिला नाही का? मी आनंद इंगळे, पुण्याहून आलेलो आहे. या घरात ह्या ज्या नुपूर देशपांडे आहेत, ह्या नुपूर देशपांडे आहेत. नुपूर देशपांडे, नुपूर देशपांडे. या नुपूर देशपांड्यांसाठी मी 4 स्थळं घेऊन आलेलो आहे. काय? माझ्यासाठी 4 स्थळ? अगदी अगदी. अय्या, म्हणजे माझ्याकडे आता 4 ऑप्शन. अरे अरे अरे, अहो तुम्ही तरी एक भाषा बोलताना तीच भाषा बोला ना. पर्याय असा शब्द आहे ना. त्यामुळे काय आहे, आता तुम्हाला बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी इथे आलेलो आहे. अय्या, म्हणजे एकाच्या नावाने तरी सुपारी फुटणार. मी पाणी आणते तुमच्यासाठी. नको, मी माझं पाणी बरोबर आणलेलं आहे. का मुंबईचं पाणी चालत नाही का? असं नाही हो, पण मी जिथे जातो तिथे स्वतःचं पाणी घेऊन जातो. आता आपण मुद्द्याचं बोलूया. हा चालेल चालेल. मला सांगा, तुमच्या घरात जी कन्याकुमारी आहे, तुमच्या घरात कन्या जी कुमारी आहे म्हणजे नुपूर सूर्यकांत देशपांडे, माझी मुलगी, आमची मुलगी, माझी पुतणी, माझी नात, माझी भाची, माझी बहीण. झालं सगळ्यांचं सगळं. समोरचा माणूस बोलत असताना आपण मध्ये मध्ये बोलू नये एवढी साधी गोष्ट एकालाही कळत नाहीये का? तुम्ही मुद्द्याचं काहीतरी बोलणार होतात ना? अहो काय बोलत होतो मी? हा, तर कन्याकुमारी म्हणजे नुपूर सूर्यकांत देशपांडे. बरोबर. आता हिचं तुम्ही आमच्या विवाह मंडळात नाव नोंदवलेलं आहे. बरोबर. पुढाकार कोणी घेतला? माझ्या मिस्टरांनी. मिस्टर? अरे अरे अरे, यजमान म्हणायला काय लाज वाटते का हो? मिस्टरांऐवजी यजमान म्हटलं तर माणूस बदलणार आहे का? नाही ना. काय उपयोग मग? उपयोगाचा काय प्रश्न आहे? तुम्ही कृपया माझ्याशी मराठीत बोला किंवा खरं तर शुद्ध मराठीत बोला. आणि हो, ते चंद्रकांत देशपांडे कुठे आहेत? एक बोट धर. मी तुमचं बोट धरायचंय? आता मुंबईतला माणूस पुण्यातल्या माणसाला बोट धरून चालायला शिकवणार की काय? चंद्रकांत देशपांडे कुठे आहे? चंद्रकांत नमस्कार. हा चंदू दादा आणि मी सूर्यकांत. सूर्यकांत नाही, मीच सूर्यकांत. अहो आप्पासाहेबांनी ठेवलेलं नाव आहे, विचारा ना आई साहेबांना. हो यांनीच याचं नाव ठेवलेलं आहे सूर्यकांत. हो, हे सूर्यकांतच आहेत आमचे. हे नाही नाही, हे सूर्यकांत नाहीये. अहो देवाशपथ सांगतो, मीच सूर्यकांत आहे. अहो माझा म्हणण्याचा अर्थ असा की सूर्यकांत नाही तर सूर्यकांत. अहो मग आम्ही काय हिब्रू भाषेत सांगतो काय तुम्हाला? नाही नाही, बोललात मराठीतच, फक्त अशुद्ध बोललात. अहो सूर्यकांत असा शब्द नाही मराठीत. सू नाही हो, सू दीर्घ होतो. सूर्यकांत मधला सू हा ह्रस्व आहे. अच्छा अच्छा. नाही म्हणजे पहिला की दुसरा? काय पहिला का दुसरा?
तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर सु म्हणजे ऱ्हस्व आणि सू म्हणजे दीर्घ. म्हणजे सु हा पहिला आणि सू हा दुसरा. तेव्हा तुमचा सु जो आहे तो ऱ्हस्व आहे. दादा माझं सू ऱ्हस्व आहे. अहो काय बोलताय? सू कसा ऱ्हस्व असेल? सू हा ऱ्हस्व आहे. असं अलगद म्हणल्यासारखं सोडून द्यायचं हो. सूर्यकांत. सूर्यकांत. आता बरोबर आलेलं आहे. अहो मगाचपासून हेच म्हणत होते ते सूर्यकांत. सूर्यकांत नाही. अहो बाई, हे तुमचे यजमान आहेत ना? हो. निदान ह्यांचं नाव तरी नीट म्हणा. म्हणा सू. सू. एवढंच नाही हो, पूर्ण नाव घ्या. शंकराच्या पिंडीवर बेलवा ते वाकू. उखाणे कसले घेताय? त्यांचं फक्त नाव घ्या. सूर्यकांत. सूर्यकांत. हा हा तर मी सूर्यकांत. हा. हा चंदू दादा म्हणजे चंद्रकांत. ही माझी बायको विजू. या आमच्या आईसाहेब. या आमच्या लता वहिनी. हा नीरज. आणि हे त्याचे वडील आमचे जयंता भाऊजी. आणि मी यश. यश मीन्स सक्सेस म्हणजे जीत मीन्स यश. तो बाकीचे कुठे आहेत? ही एवढी नावं एकाच माणसाची आहेत? अरे काय हे बघा, ओळख वगैरे सगळी झालेली आहे. तर चंद्रकांत देशपांडे, मला असं कळलंय की आमच्या विवाह मंडळाविषयी तुमच्या मनात काहीतरी साशंकता आहे. साशंकता होती पण आता नाहीये. आता तुम्ही स्थळ घेऊन आलायत ना. अरे 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 काय रे उच्चार? साशंकता असं नाही म्हणत, साशंकता असा उच्चार आहे. साशंकता म्हणजे ते जाऊ दे, तुम्ही माझ्या मागून म्हणा ना. साशंकता. सा सा शं शं क. कोण कोणाच्या मागणं म्हणतंय? तुम्ही माझ्या मागणं म्हणायचं आहे. सा सा शं शं क क ता. ता. आता सगळं एकत्र. साशंकता. साशंकता. हा आता तुम्ही म्हणा. साशंकता. हा आता तुम्ही म्हणा. साशंकता. तुम्ही म्हणा. साशंकता. वा वा वा. तुम्ही म्हणा. तेच ते. तेच ते नाही हो, म्हणा साशंकता. म्हातारीला तरी सोडा. कोणालाही सोडणार नाहीये. अहो साशंकता उच्चार शुद्ध नकोत का? त्यात वयाचा काय संबंध आहे? म्हणा साशंकता. साशंकता. बरोबर आहे. अहो तुम्ही म्हणायचंय. मी हा. बरं झालं साशंकता गेली. आता काही साशंकता नाही. का असावी साशंकता? सगळं चांगलं होणार आहे. नकोस ती साशंकता. छान छान. आता साशंकता हा शब्द घेऊन तुम्ही वाक्यही तयार करता आहात. आपण म्हणतो की नाही, एखाद्या गोष्टीविषयी मी साशंक आहे किंवा एखाद्या व्यक्तीबाबत मला साशंकता वाटते. हा. तुम्हाला डाऊट असं म्हणायचंय का? नाही रे नाही. डाऊट हा इंग्रजी शब्द आहे. हा? मी मराठी बोलताना फक्त मराठीच बोलतो आणि माझा असा आग्रह आहे की सगळ्यांनी तसंच करावं. साशंकता. आणि अशी दूषित भाषा वापरायला मला आवडत नाही. आणि दूषित मुलं आम्हाला चालत नाहीत. काय बोलताय तुम्ही? साशंकता सांगतोय. ती इतकी स्थळं पाठवलीत, एकही धड नाही तुमच्या ब्युरोत. ब्युरो नाही, विवाह मंडळ. हा तेच ते. 700 रुपये भरलेत मी. एकतरी चांगलं स्थळ पाठवायचं. अहो आता लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात नाही का? अहो पण स्वर्गातल्या गाठींचे पैसे तुम्ही घेता ना, मग सर्व्हिस नको का द्यायला? सर्व्हिस नाही हो, सेवा. आणि तुम्हाला सेवा द्यायची म्हणूनच पुण्याहून इथपर्यंत आलो ना मी. तर आल्या आल्या माझ्या अंगावरती लोणच्याची वाटी फेकली. सगळा सदरा खराब झाला माझा. 492 रुपयाचा सदरा, 492 रुपयाचा सदरा आहे माझा. त्याच्यानंतर हे घर कोसळायच्या बेतात आहे. माझ्या डोक्यावर कोसळलं असतं तर मग लावले असते मी हजारो किंवा लाखो रुपये. लावलेत नाही ना. अहो इतका वेळ झाला मला इथे येऊन, कोणी साधा चहा विचारलेला नाहीये. बिजू. अगं बाई, चहा राहिला, मी आणते. मला सांगा, तुमचं धुणीकुंड कुठे आहे? अहो होमकुंड आहे आमच्याकडे. आणू का? होमकुंडात हात धुणार आहे मी. मामा, त्यांना वॉश बेसिन म्हणायचं असेल. येस. हा बरोबर. पण वॉश बेसिन हा इंग्रजी शब्द आहे ना बाळा. हा धुणीकुंड असंच म्हणावं. कुठे आहे? ए यश यश जागा हो. काकांना हात कुठे धुवायचे आणि कसे धुवायचे ते दाखव. जा नीट जा. चला आनंद इंगळे. आणि इंगळे काय? आनंद इंगळे.
हा तेच ते. या. आलोच. छान कडक दिसत आहेत ना. नाही पण मग हे ज्या स्थळं आणतील तेही चांगलीच असणार आहेत. मग आयऱ्या गैऱ्या नाही पाठवायचं, थोडं त्यांच्या कलाने घ्यावं लागेल. खरंय, काळजी करू नका. मी आहे लता, बघाच तुम्ही आता. या. हा वॉश बेसिन. हा आणि वॉश बेसिन हे चालणार नाही. अहो पण इतकी वर्ष आम्ही याला वॉश बेसिन म्हणूनच ओळखतो. ओळखतो? ओळखतो काय, वापरतो असं म्हणायचंय का? पण यापुढे हे चालणार नाही. म्हणजे हे बदलायचं का? अहो या घरातल्या ना काही मोजक्याच वस्तू जागच्या जागी उभ्या आहेत, त्यातलं हे वॉश बेसिन. तर हे काय बदलायचं? नाही, हे नाही बदलायचं, स्वतःची भाषा बदलायची. हा, धुणीकुंड. अच्छा, आणि याला काय म्हणतात? अरे हेच आहे धुणीकुंड. अच्छा, म्हण धुणीकुंड. धुनीकुंड. धुनी रे, धुनी. धुनी. धुनी नाही रे, धुणीकुंड. धुनीकुंड. तेच म्हणालो ना मी. नाही, तू दीर्घ म्हणतोयस, ऱ्हस्व म्हणायचं. धुणीकुंड म्हणजे? अरे म्हणजे धू म्हणजे कुंड मधला कू आहे ना, तो पहिला, दुसरा नाही. धुनीकु कू कू पहिला कू. काय फरक पडतो? हे बघ, एखादं गाणं आपण म्हणतो ना, चाल बरोबर म्हणालो पण शब्द चुकलो तर जेवढा फरक पडतो तेवढाच फरक पडतो. पण मी तर तेच म्हणालो ना, धुनीकुंड. नाही रे बाबा, मी म्हणतोय तसं म्हण. धुणीकुंड. धुनीकुंड. धुणीकुंड. धुनीकुंड. मी म्हणायचं नाही, धुणीकुंड. धुनीकुंड. म्हण 10 वेळेला म्हण, आता म्हणत राहा. कुंड. धुनीकुंड. धुणीकुंड. माझ्या हँडसेटची लँग्वेज बदलणार. काय? माझ्या जिभेचे तुकडे पडतील हो अशाने. हरकत नाही. ज्या जिभेला स्वच्छ आणि स्पष्ट शब्दोच्चार करता येत नाही, ती जीभ झडली तरी हरकत नाही. तुम्ही तुमचे हात धुणार आहात की नाही? हा, धुणार आहे. मग तुम्ही तुमचे हात धुवून घ्या, मी टॉवेल घेऊन येतो. हा, टॉवेल म्हणायचं नाहीये, टॉवेल म्हणायचं नाहीये. अरे आपण हा घ्या टॉवेल. टॉवेल नाही हो, मग पंचा. पंचा. हा घ्या पंचा. चा नाही, पंचा. चा. पंचा. बरोबर. अगं नुपूर, आता ती सगळी ग्रीटिंग्स कार्ड देण्याची वेळ आली आहे. हो, आणि आता उखाणे तयार ठेवच बाई तू. आणि त्यात नवऱ्याचं कौतुक हवं. हा, पुण्याचं स्थळ आहे, जेवायला नाही दिलंस तरी चालेल, पण कौतुक लागतं त्यांना, त्यानेच पोट भरतं त्यांचं. ची का नुपूर, तुझ्या रूम मध्ये टॉवेल आहे का? त्याची आनंद इंगळे यास हवे आहे. आणि एखादी चिटकपट्टी असेल ना तर ती पण दे, त्यांचं तोंड बंद करायला. अरे काय बोलतोयस तू हे? नाहीतर काय. अरे किती बोलतात ते आनंद इंगळे, जाम पकवतात यार. यश प्लीज, हा त्यांना असं बोलायचं नाही. वरदूत आहेत. वर कोण काय दूत? दूत नाही, दूत. अरे म्हणजे मृत्यू घेऊन येतो तो यमदूत, शांती पसरवतो तो शांतीदूत. हे माझ्यासाठी वर घेऊन आलेत म्हणून हे वरदूत आनंद इंगळे. अच्छा, हा. पण मग काय त्यांना लोकांना पकवण्याचं लायसन मिळालंय काय? माझी भाषा खराब आहे म्हणे. त्यांना ना माझ्या मोबाईल मधले मेसेज वाचायला सांगा, मेसेज. कळेल त्यांना माझी लँग्वेज किती चांगली आहे ते. माझी शाळा घेत होते. हो हो हो, कशासाठी एवढा वैतागतोयस? तू थांब, मी नेऊन देते त्यांना टॉवेल. हे काय आहे? धुनीकुंड. धुनी कुंड नाही हो, तो जो नी आहे ना, तो नळातला नी नाहीये. नळात कुठे नी असतो, हा निळ्यातला नी. बरोबर आहे, पण निळ्यातला नी असतो तो रस्व असतो, आणि धुणीतला नी असतो तो दीर्घ असतो. ते छान वाटतं ऐकायला, हे रस्व दीर्घ. जमेल, मलाही जमेल हळूहळू. हळूहळू का? आत्ताच जमायला हवं. म्हणजे ज्या घरातली मुलगी पुण्याची सून म्हणून येणार आहे, त्या घरातल्या लोकांची भाषा अशी अशुद्ध. मी सुद्धा राहिले पुण्यात काही दिवस. पण पुण्यातल्या स्वरातला आगाऊपणा फक्त घेतलाय, भाषा नको का? हा, भावना महत्वाची. नाही नाही नाही, पण भाषेविषयी काही भावना हवी का नको? अरे भाषा ही महत्वाची. हो, जमेल ना, जमेल. शुल्लक आहे ते. काय आहे? शुल्लक आहे. शुल्लक नाही हो, शुल्लक. शुल्लक नाही नाही नाही, शुल्लक. ल ला लो आहे, शुल्लक.
शुल्लक नाही, शुल्लक कसं म्हणता यायलाच हवं. म्हणा शुल्लक. शुल्लक. काय असं करताय? कसं जमेल जमेल. कसं समजावू तुम्हाला? कसंही समजावं, मला सगळं समजतं. हा, पूर्ण घरात हुशार आहे मी. हो? हा, हा. मग एक काम करा, मी सांगतो तसं करा. सांगा ना. असं करा. हा, करा करा. अहो, आपल्याला काहीतरी म्हणायचंय म्हणून. हा, करू नका. म्हणा, असं करा. चंबू. चंबू. हा, हा चंबू आहे का? चंबू चा खेळ खेळताय? हा, चंबू करा ओठांचा. हा. शुल्लक नाही, खूप नाही, शुल्लक. ओठांचा चंबू करायचा आहे. शुल्लक. किती छान करता हो तुम्ही. खरं तर कठीण आहे हो या वयात हे करणं, पण तुमच्यामुळे शक्य झालं. घरी पण असंच करता? नाही, घरी मी एकटाच असतो. का? लग्न नाही झालं तुमचं? म्हणजे केलं नाही, पण आवडलीच नाही आतापर्यंत कुणी. पण आता विचार करतोय, अशी अवघड अवघड गोष्टी सहजपणे शिकणारी कोणी मिळाली तर आता विचार करतो आहे दोनाचे 4 हात करण्याचा. खरं सांगू का आनंदराव, असा ओठांचा चंबू नीट जमला ना की अवघड गोष्टी सुद्धा सोप्या होतात. हे बघा. शी शी शी, काय आहे हे? लता वहिनी आणि आनंद, दोनाचे 4 हात, ओठांचा चंबू. कसा वाटला चहा आमच्याकडचा? तुमच्या घरात साखरेचा कारखाना आहे का अख्खा उसाचा रसच घातला या चहात? भारीच विनोदी दिसता हो तुम्ही. विनोद करत नाहीये. यांनी मला चहा विषयीचं मत विचारलं, मी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बाबू, एवढी गर्दी म्हणायची? तू तू तुझं काम कर जा. दादा, मी माझं कामच करणार आहे. आपल्याकडे फालतू वेळ नाही सांगून होतो. मधू, जा आज जाऊन काम कर. का? अगं का म्हणून काय विचारतेस? ती सांगते ना, जा माझी खोली आवर जा. ती नंतर करतो, अगोदर इथलं झाडून घेतो. अहो, झाडून नाही हो, झावर जोर द्यायचा. झा. जा. हा जा कुठे? डूच्या आधी असतो हो तो. आणि डू कुठे? अरे अरे अरे, कुठे आहे नाही हो, कुठे कुठे. अहो, मी पण तेच म्हणतोय, कुठं काय? आता कसं समजावू यांना? अहो, जे बोलायचं असतं ना ते स्पष्ट बोलावं. अरे स्पष्ट बोलावं. हे बघा, म्हणजे मी पण ना एकदम स्पष्ट बोलतो बघा. आपल्याला पण असं मागून बोलायची सवय नाही. एकदम जे पण काय बोलायचं ना एकदम स्पष्ट म्हणजे स्पष्ट. अहो, तसं नाही हो, म्हणजे रोखठोक वाला स्पष्ट नाही. स्पष्ट म्हणजे उच्चार स्पष्ट हवेत. नाही, मी पण स्पष्टच आहे. हा, इथनं सुरुवात आहे. अहो, स्पष्ट नाही हो, स्पष्ट. स्पष्ट. मी नंतर समजावेन तिला. हो का? पण मग आधी तुम्हाला कोण समजवणार? मी काय गोंधळ काय झालेला माहिती का मधू? त्यांना असं म्हणायचंय की तू जरा जोर देऊन झाडू काढ. काय बोलताय तुम्ही? अहो, आपण झाडू काढतो का केर काढतो? झाडूने केर काढतो. काढतो नाही हो, काढतो. ढ ढ ढ. आपण नंतर सगळं तुम्ही म्हणाल ते काढू. हा, तुम्ही आधी चहा घ्या ना, तो थंड थंड होतोय. मधू, तू माझी खोली जाऊन साफ कर. पुण्याहून पहाटे लवकर निघायला लागला असेल ना? हो ना, निघताना फार घाई झाली हो. हा, त्याच्यावरून आठवलं, वहिनी मला म्हणाली होती रिकाम्या हाताने जाऊ नकोस, बाकरवड्या तरी घेऊन जा. अरे वा, भाकरवडी. हा, वा, चा. फार आवडतो मला. मी कधी कुठे बाहेर जायचं असेल ना, बाकरवड्या घेऊन निघतो. तेवढाच पोटाला आधार असतो. मग हेच जेवण आहे का तुमचं? वायफळ प्रश्न टाळावेत. करेक्ट. नाहीतर अपमान करा जाईल. माझं जेवण काय असतं, कसं असतं, तुम्हाला काय करायचंय? अरे हो. हे काय? काय बाकरवडी नंतर लगेच मी काही खाऊ शकत नाही ना.
ही बिस्किटं बरोबर घेऊन जातो, थोड्या वेळाने खाता येतील मला. वहिनींनी एवढ्या आग्रहाने आणलेली आहेत, त्यांचं मन कसं मोडायचं म्हणून घेतोय. अहो मग आणखी बिस्किट हवी असतील तर मागवतो ना, घेऊन जा. क्षुल्लक गोष्ट आहे ती.